कॉन्ट्रॅक्ट वाईफ की जीवनसाथी भाग 14. दोघं जरी लांब लांब बसले असते तरी एक ऑकवर्डपणा होता दोघांत. त्याने चुपचाप गाडी चालवण्यावर लक्ष दिलं आणि ती डोळे मिटून सीटला डोकं टेकून बसले. आम्ही केवढ्या जवळ होतो मला काही अक्कलच नाहीये. हे एक काळजीने जवळ घेऊन बसले होते, पण मी तरी उठायचं ना. पण नाही, त्यांच्या तोंडाला पाहत बसले आणि त्यांनी चक्क मला किस केलं आणि मी काहीच म्हणाले नाही. मला रागवल्यावर किती हायपर झाले होते. किती काळजी करतात ना माझी. असे कितीक दिवस झाले भेटून, पण तरी ते जवळ असले की परकेपणा जाणवत नाही. आता तर आम्ही मित्र पण झालोय. मित्र हो, मित्रच म्हणूनच ते माझी काळजी करताय तेवढी. तिच्या मनाला शांत करण्यासाठी तिच्या डोक्यात ही गोष्ट आली आणि ती तसंच पडून राहिली. ती ती लाजली. चक्क पहिल्यांदा कोणीतरी लाजलं मला पाहून. आणि काय वेगळीच फिलिंग होती ती, कधी न आलेली. आणि मी फोरहेड किस केलं तिला. तिचे ते काळेभोर डोळे अगोदर मला पाहिल्यावर रागाने भरलेले असायचे आणि आज मी त्यांना लाजताना पाहिलं आणि मी हायपर पण झालो होतो. असंच त्या दिवशी जेव्हा तिला सारंगने गायब केलं होतं. त्याचं नाव आठवतच तिच्या गुलाबी गालाचा विचार गळून पडला आणि डोळ्यात राग जमा झाला. रॉबिन तर त्याला सांगितलेलं काम करायला गेला होता. आर्यनसुद्धा तिथेच जाणार होता. त्या अगोदर अन्वीला त्याने क्लिनिकमध्ये दाखवलं. मलमपट्टी केली होती तिथं, पण त्याने परत तिला उचलून घेतलं. मग दोघं परत घरी आले. ती हॉलमध्ये बसली होती आणि सगळे तिच्या आजूबाजूला. अगं अन्वी, किती हा वेंधळेपणा, जरा जीवाला जपाव ना गं, सांभाळून खेळावं. आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या आणि तिला भरून आलं. असं जर तुम्ही माया लावणार तर मी रोज पडायला तयार आहे, ती मनातच म्हणाली. आई आई तुम्ही सगळे शांत व्हा आणि ऐका, एवढं काही नाहीये. हे घेऊन गेले होते मला क्लिनिकला आणि मला याची सवय आहे आणि हे सारखंच होत असतं माझ्यासोबत. आणि मी सगळ्यांना म्हणाली, अरे ती काय सापशिडी खेळते का, फुटबॉल खेळते तर पडणारच ना. मी पडलो तरी असंच करतात सगळेजण. जय तो अन्वीला म्हणाला. बाबा म्हणाले, तुम्हाला काय रे, मुलांना समजतं, आम्हाला माहिती. असं काही पाहिलं तर जीव वर खाली होतो. ओके ओके, तिला मी वरती घेऊन जातो, तिला आराम करू दे. आणि आई, तिचा नाश्ता वरती पाठव. आर्यन त्याची चर्चा संपवायला म्हणायला. त्याने तिला सगळ्यांसमोर परत उचलून घेतले आणि ती त्याला डोळे मोठे करून पाहत होती. भाई, तुझीच बायको आहे, हळू उचल. आणि आता जरा जपून लागलंय तिला. अंजली, त्याने तिला डोळे दाखवले आणि ती दात काढायचं बंद केलं. तो तिला घेऊन वरती आला. अहो, सगळ्यांना काय वाटेल असं सगळ्यांसमोर? काही वाटणार नाही. त्रास होतोय ना तुला? हां, पण तरी. अहो, सोफा तिकडे आहे, इकडे कुठे? त्याने तिला अलगद बेडवर बसवलं. शांत बस आणि इथेच बस. पाय लांब करून मी फोल्डिंगचा टेबल आणतो, म्हणजे तुला नाश्ता करायला सोपं जाईल. अहो, मी तिथे बसले असते ना. असं नको वाटतं मला बेडवर बसायला. तिला त्याच्या बेडवर आपण आहोत हेच विचार करून कसं तरी होत होतं. चूप, शांत बस आणि बडबड करू नकोस. आता लागलं तर शांत बस. तोपर्यंत आईच नाश्ता घेऊन आल्या. आणि मी आत येऊ का? अहो आई, काय विचारताय, या ना. आणि नाही ग, तुमचा आवाज ऐकू येत होता मला. काय माहिती काय बोलत असाल, आई हसत म्हणाल्या. ते ऐकून आर्यन मान नाहीत हलवून आत निघून गेला. आई, मी पहिलं फ्रेश होते, मला हेल्प करता का चालायला? ती बेडवरून उतरत म्हणाली. आई तिला पकडणार तोच आर्यनने टेबल बेडवर ठेवून तिला उचलून घेतलं. अगं चालतेस का आणि कुठे चाललीस? आई म्हणाली. अरे, तिला फ्रेश तर होऊ देतोय की नाही? हां ठीक आई, तिला मदत कर, मी सोडतो तिथपर्यंत. असं म्हणत त्याने परत तिला उचलून घेतले. तिचे तर सेन्स काम करायचे बंद झाले होते, कारण हे सकाळपासून तिला सारखं उचलूनच घेत होता. त्याने तिला अलगद सोडलं. मागून आई आल्या. तोपर्यंत रूममध्ये निघून गेला. जेवणचं ट्रे तिथं होतं, तिथंच टेबल पण ठेवला होता आणि कपडे बदलायला निघून गेला. थोड्या वेळात त्याचं आवरून झालं. तो बाहेर आला. काय रे, रविवारचं कुठं निघाला? आई त्याला आवरलेलं पाहून म्हणाल्या. काही नाही, महत्त्वाचं काम आलं, मी निघतो. जाताना त्याने अन्वीला डोळ्यांनीच जातो म्हणून सांगून निघून गेला. आई अन्वीचा नाश्ता होत नाही तोपर्यंत तिथंच बसल्या. मग तिला गोळ्या देऊन झोपून खाली निघून गेल्या. तिने परत वरून उठायचा प्रयत्न केला, पण जमलं नाही म्हणून ती परत झोपून गेली. रॉबिन, कुठे आहेस? आणि सांगितलेलं काम झालं असेल तुझं तर गोडाऊनमध्ये घेऊन ये त्याला. आर्यनने कारमध्ये बसताना रॉबिनला फोन करून सांगितलं. त्याने फोन बाजूला ठेवला आणि खिशातून रिव्हॉल्वर काढली आणि त्यात गोळ्या किती आहे हे चेक केल्या आणि गॉगल लावून त्याने कार पार्किंगमधून काढली आणि तो गोडाऊनकडे निघून गेला. एक माणूस एका बंद खोलीत बसला होता. तोंडावर कापड बांधून ठेवलेलं होतं. हातपाय पण बांधलेले होते आणि बाजूला 4-5 लोक त्याला घेरून उभारली होती. रॉबिनने एक खुर्ची आणून त्याच्या समोर ठेवली आणि तो बाजूला उभा राहिला. टक टक लांबून कसला तरी आवाज त्या माणसाच्या कानावर पडला
आणि त्याने हालचाल केली, पण अंगात जराही त्राण नव्हतं उरलेलं हालचाल करण्यासाठी. कोण आणलं आहे मला इथे बांधून? हे बघा, तुम्हाला पैसे हवे असतील तर मी देईन. पुन्हा टकटक टकटक आवाज अगदी जवळ आला होता. मग खरकन खुर्ची ओढण्याचा आवाज आला. त्याने इशाऱ्याने त्याच्या तोंडावरचा कापड काढण्यासाठी सांगितलं. तू? समोर त्याला पाहून सारंग जोरात ओरडला. त्याने त्यावर काही रिप्लाय केला नाही. रॉबिनकडे सिगारेट मागितली. आर्यन म्हणाला, तर मिस्टर सारंग, त्या दिवशी नंतर तू पडून गेलास. तुला काय वाटलं मी तुला असंच सोडून देईन? हां, कुठल्या पण ठिकाणी जरी तू लपून बसला असता ना, तरी मी शोधलंच असतं. आणि तुझ्या घरात नको त्या गोष्टी आम्हाला सापडल्या आहेत. सारंग म्हणाला, काय काय सापडलं तुम्हाला? अरे चिल रे. बघ, मी तरी साधी सिगारेट पितोय, पण तू तर काय म्हणतात त्याला रॉबिन? तो एका पायावर दुसरा पाय टाकत आरामात बसत म्हणाला. रॉबिन म्हणाला, सर ड्रग्स म्हणतात त्याला. आर्यन म्हणाला, हां राईट, ड्रग्स. ड्रग्स तुला डायरेक्ट बाहेरून मिळतात ना, ते पण सरळ तुझ्या घरी आणि फार्म हाऊसवर. असं काही नाही आहे. सारंग फाटलेल्या चिंध्या गोळ्या कराव्या तसंच म्हणाला. बार आणि रेस्टॉरंट उघड्याच आहेत ना तुला? अन्वी आणि तिच्या मित्रांनी घेतलेल्या जागेवर शांतपणे म्हणाला. हो, कारण ती जागा खूप प्रॉफिटेबल आहे. माझी अगोदरपासून त्या जागेवर नजर होती, पण त्या अन्वीमुळे तिलाच ती जागा आवडली. कारण ज्या आश्रमाच्या मुली तिथं येतात त्यांना ती जागा जवळ पडते. तिला तर भिकेचे डोहाळे लागलेत. मज्जा मस्ती करायच्या वयात नसले धंदे करत बसली ती. तिच्या नांदी लागून बाकीचे मित्र कॉलेजमध्ये पण पार्टीसाठी कॉलेजचे पैसेचे आम्हीच जमा केले असायचे. ते त्या भिकारी, अंध आणि येड्या लोकांना द्यावं म्हणून तिचे ते मित्र जनजागृती करत फिरायचे. तिच्यामुळेच माझं प्रेम मला सोडून गेलं म्हणून तेव्हा उचललं होतं तिला. पुढे तो बोलायच्या अगोदर खुर्ची सकट तो खाली आपटला. तुझ्या बायकोने असं पाहिलं असतं तर राव प्रपोज केलं असतं तुला. असो वेळ आहे त्याला अजून. हाऊ डेअर यू बास्टर्ड. बोलायच्या अगोदर 100 वेळा विचार कर. अन्वी आर्यन देशमुख बद्दल बोलतोय. तू क्लास तरी आहे का तुझ्या? आणि लायकी पण तिच्या पायाच्या धुडीबरोबर पण नाहीये. आर्यन रागात म्हणाला. त्याने चेहऱ्यावरून हात फिरवला आणि राग शांत करू लागला. रॉबिन याचा उचलून परत बसावं आज तर हा गेला. तो रागाने उभारला आणि अर्धवट पेटवली सिगारेट पायाखाली तुडवली. रॉबिनने त्याला परत बसवलं होतं. आर्यनने दोन्ही हाताच्या स्लीव्स मागे केल्या. सारंग सुजलेल्या गालाने आर्यनच्या हाताच्या फुगलेल्या नसा पाहत होत्या. आर्यनने परत एक त्याच्या कानाखालीच वाजवली. सारंग म्हणाला, हा हा, मी काही म्हणत नाही तुला. मला जाऊ दे, माझी काम पण बंद करेल, सोडणारच आहोत तुला. असं म्हणत आर्यन क्रूरपणे हसला. रॉबिन तर खूप दिवसांनी त्याला असं पाहत होता. त्याचा हा अवतार खूप दिवसांनी दिसला होता त्याला. आर्यनने खिशातून रिव्हॉल्वर काढली आणि त्याच्यासमोर लोड केली. रॉबिन, याच्या तोंडावर पाणी मार. कुठे फिरवत आहे हा डोळे माझ्याकडे? बघायला सांग याला. सारंग बेशुद्ध व्हायला आला होता. रॉबिनला त्याच्या ट्रीट माहिती असल्याने त्याने अगोदरच बकेट आणली होती. पहिला विझवायचं आणि मग पेटवायचं असं काही होतं त्याचं. 1 2 3. माईक बंद झाला आहे का तुझा? आर्यन सारंगला म्हणाला. तर सारंग, चुपचाप वर्धन कुठे आहे सांगायचं. वर्धन नाही माहिती मला कुठे आहे ते. आणि मला का विचारत आहात तो कुठे गेलाय मला माहिती नाहीये. सारंग फुटफुटल्या तोंडातून कसं तरी शब्द बाहेर काढत होता. मला तो कुठे आहे सांगतोस का नाही म्हणत त्याने परत एक ठेवून दिली. सारंग म्हणाला, सांगतो. खरं तर आम्ही रेस्टॉरंट पार्टनरशिपमध्ये सुरू करणार होतो. तर तो मला पैसे देणार होता. मी त्याला भेटलो बेल्जियममध्ये मागच्या महिन्यात. रॉबिन याच्या घरी सोडून ये मागच्या गेटनी. आणि याच्या फार्म हाऊसचं पण काय करायचं माहीत ना? सारंग म्हणाला, तुम्ही किती पोलीसमध्ये जा, मी सुटून तर येणारच. आर्यन म्हणाला, मी असताना या जन्मात शक्य नाहीये. कारण आता तू पोलीसना विकत घेऊ शकतो ना तुझा वर्धन. रॉबिन सौरभला इन्फॉर्म करत होता. त्या अगोदर तुझा परममित्र विश्वास याच्याबद्दल माहिती असेलच तुला. त्याने परत एक कानाखाली मारून विचारलं. आर्यन म्हणाला, फक्त तुझं घरचं सील होईल, पण जर तू त्याचा पत्ता सांगितला तरच नाही, तर घरासोबत तू पण. मी सांगणार नाही. सारंग हिंमत गोळा करत म्हणाला, ओके नो प्रॉब्लेम. रॉबिन, याच्या कॉल लिस्ट पहिला चेक कर. सगळे डिटेल मला पाठव. मग त्याच्या फोन सकट याला याच्या घरी सोड आणि पोलीस याला घेऊन जात नाही तोपर्यंत तिथेच राहा. आणि याची गन सुद्धा पोलीस डिपार्टमेंटला मिळाली पाहिजे. आर्यन शर्ट झळकत उठला. तो जाण्यासाठी वळला आणि सारंगच्या डोक्यात परत कापड बांधण्यात आला. आर्यन घरी आला. दुपार होत आली होती.
घरी कोणच नव्हतं. तो पण मग रूममध्ये आला. अन्वी बेडवर झोपली होती. त्याने बेडकडे एक नजर टाकली आणि फ्रेश होण्यासाठी निघून गेला. पाण्याच्या आवाजाने तिला जाग आली. तिने चुडबुड केली. रूममध्ये ती एकटीच होती. ती उठून बसली. आले वाटतं ही उठवायला हवं तर. ती केस बांधत म्हणाली. आर्यन सुद्धा बाहेर आला. त्रास होतोय का तुला काही? त्याने काळजीने विचारलं. नाही, काही होत नाही आता. ती हसत म्हणाली. ओके, मी खाली जातो. तुझं जेवण वरती पाठवतो. चालेल, मला फ्रेश व्हायचं आहे. असं म्हणत ती पांघरून बाजूला करत उठली. असं म्हणत ती अडकडत तोच आर्यनने पटकन पुढे येऊन तिला सावरले. अगं जपून जरा, त्रास होतोय ना तुला? तो काळजीने म्हणाला. मला फ्रेश व्हायचं आहे, ती बारीक तोंड करत म्हणाली. फक्त आजचा एक दिवस, सूज कमी होईल, जास्त नाहीये. आणि आज फक्त माझी हेल्प घे. माहिती तुला नकोय तरी. त्याने तिला परत उचलून घेतलं. त्याने चुपचाप त्याच्या गळ्यात हात गुंफले आणि त्याला पाहिलं. त्याने सुद्धा तिला पाहिलं. केस बांधतच उठली होती, त्यामुळे मोकळेच होते. अहो थांबा. काय? माझा क्लच राहिला. ती बेडकडे बघत म्हणाली. ओके म्हणत तो परत बेडजवळ आला. तिने तिचा क्लच उचलला आणि तो परत चालू लागला. त्याच्या नाजूक बोटांचा स्पर्श त्याच्या ओल्या मानेला होता. अगोदर जेव्हा त्याने तिला उचललं तेव्हा काहीच वाटलं नाही, पण आत्ता तो फील करत होता. शिरशिरी आली पूर्ण अंगातून. त्याने हळूच मान झटकली. तिचे इतर सेन्सच बंद झाले होते. त्याच्या हाताचा स्पर्श तिच्या कमरेवर, मानेवर होत होता. दोघांनी एकाच वेळी एकमेकांना पाहिलं. तिचं तर हार्टबीट स्किप झाल्याचं फील आलेलं तिने पटकन आपली नजर वळवली. त्याने तिला वॉशरूमचा डोर जवळ सोडले आणि तो झटपट पावल टाकत निघून गेला आणि ती त्याला जाताना पाहत होती. 1 महिन्यांनी टकटक ऑफिसच्या शांत वातावरणात लांबूनच बुटांचा आवाज कॉन्फरन्स हॉलच्या दिशेने येत होता. सगळे कॉन्फरन्स हॉलमध्ये जमले होते, ज्याची झलक फक्त तो येताना आणि जाताना पाहायचं. आज त्याच्यासोबत काम करणार होते. मुली आणि बायका जरा जास्तच सजून आल्या होत्या. एकदम हळू आवाजात कुजबूज चालू होती. पण त्या हॉलमध्ये 2 जण आपापली फाईल तपासत बसल्या होत्या. एक म्हणजे अन्वी आणि दुसरी पूर्वा. पुरू, बघ ना यार, या हळल सगळ्या कसल्या सजून धजून आल्यात. झगामगा आणि मला बघा. अन्वी फाईलमधून डोकं काढून सगळीकडे नजर फिरवत म्हणाली. अरे जाऊ दे यार, जसं तोंड सजवलं आहे तसंच फाईल पण सजवली असू दे. नाहीतर मग सर यांच्या तोंडावर 12 वाजवतील ना. तोच आर्यन कॉन्फरन्स हॉलचा दरवाजा उघडून आत आला. सगळे उभे राहिलेत. त्यांनी सगळीकडून नजर फिरवली आणि अन्वीकडे पाहिलं. ती जरा मागेच बसली होती. तिने आज फॉर्मल घातलं होतं पहिल्यांदा, पण त्याने पटकन नजर फिरवली. सगळ्यांनी त्याला गुड मॉर्निंग विश केलं. त्याने पण सगळ्यांना विश केलं. प्रिया, त्यांच्या डिपार्टमेंटची मॅनेजर, ती सुद्धा तिथेच होती. तिने आर्यनसाठी खुर्ची मागे ओढली. तो मग खुर्चीवर बसला. परत दरवाजा उघडण्याचा आवाज आला. मनीष आला होता, पण यावेळी पूर्वाने तोंड वाकडं तिकडं केलं नाही. आर्यनने फक्त त्याला एक लुक दिला, ज्याच्याकडे याने सहजपणे दुर्लक्ष केलं. सो गाईज, आजच्या मीटिंगचं खास कारण आहे की आज देशमुख ग्रुपचे CEO आपल्यासोबत आहेत. यापुढे सर तुमच्या प्रोजेक्टचा फॉलोअप घेतील. इतके दिवस तुम्ही तुमचे रिपोर्ट्स तुमच्या टीम लीडरकडे जमा केलेत, पण आतापासून टीम लीडरकडून तुम्ही केलेलं काम ते स्वतः पाहतील. त्यामुळे प्रत्येक टीम लीडरने आपापल्या ग्रुपचं काम व्यवस्थित पार पाडायचं आहे. प्रिया एवढं बोलून शांत बसली. आर्यन म्हणाला. ओके, तर ही तुमची कंपनी नाहीये, माझी कंपनी आहे. इथे काम पण माझ्या पद्धतीने होतो. त्यामुळे यानंतर कुठलीही फाईल मला विचारायच्याशिवाय कंप्लीट होणार नाहीये. तर प्रत्येक टीम लीडर पुढे येऊन आपापल्या झालेल्या कामाबद्दल प्रेझेंटेशन्स देतील. मला हवं तसे बदल मी सांगेन, म्हणजे तुम्ही पुढच्या वेळी चुका करणार नाहीत. ओके, तर पहिला सिव्हिल टीम जी देशमुख ग्रुप्समधून काम करते, त्या टीमचे लीडर मनीषने अनाऊन्स केलं. यानंतर एक एक करत सगळी मीटिंग पार पडली. यात कोणाला काही शंका असेल तर ते येऊन पुढे सांगू शकतास. मनीषने असं सांगून पूर्ण हॉलमधून नजर फिरवली. तोच त्याला एका साईडला एक हात दिसला. मिस स्टँडअप. आर्यनने सुद्धा पाहिलं. थँक्स सर, मला एका गोष्टीबद्दल प्रॉब्लेम आहे, पण ते माझ्या फील्डसोबत रिलेटेड नसल्याने मी तो मुद्दा मांडू शकतो का? ती नम्रपणे म्हणाली. आर्यन म्हणाला. ओके मिस, तर देशमुख ग्रुपचा सिव्हिल टीमने रॉ मटेरियलचा मुद्दा जो मांडला आहे त्यात थोड्या चेंजेस असाव्यात असं मला वाटतं. या प्रोजेक्टमध्ये देशमुख ग्रुप 60%चा पार्टनर आहे, पण जो बजेट सिव्हिल टीमकडून आला आहे तो कमी आहे, कारण बिल्डिंगसाठी यूज केलेलं क्रॉकेट आहे तो लो प्राईसचा आहे आणि ज्या कंपनीचा आहे ती कंपनी पण चांगले प्रोडक्ट सप्लाय करत नाही आहे. 2017मध्ये जे 5 स्टार हॉटेल बांधलं गेलं देशमुख ग्रुपचं, त्याचं रॉ मटेरियल याचं कंपनीकडून होतं.
त्यावेळी खूप नुकसान देशमुख ग्रुप्सला सहन करावं लागलं होतं. अन्वी एवढं म्हणून शांत बसली. आर्यनचा नजरेसमोर त्या वर्षीचा प्रसंग डोळ्यासमोरून सरकून गेला. मिस प्रिया काही बोलणार तोच आर्यनने तिला अडवलं. आर्यन म्हणाला, मिस तुम्हाला ही गोष्ट कशी माहिती? अन्वी म्हणाली, सर जसं तुम्ही आमच्या कंपनीची स्टडी केली होती तसंच मी पण जेवढ्या मोठा प्रोजेक्ट देशमुख ग्रुपचा होता तेवढ्या सगळ्या केल्या. इम्प्रेसिव्ह. आर्यन मनातच म्हणाला. बजेट कोणी बनवला? त्यांनी समोर या. आर्यन शांतपणे म्हणाला, सर मी. देशमुख ग्रुपचा एक मेंबर होता. खरं तर आर्यनचा इगो हर्ट झालं होतं कारण दुसऱ्या कंपनीसमोर असं काही झालेलं होतं. कुठल्या कंपनीमध्ये काम करतो आपण? आर्यन पण शांतपणे म्हणाला, सर देशमुख ग्रुप्स. तो दबकत म्हणाला. आर्यन म्हणाला, शहरातल्या सगळ्यात मोठ्या रेस्टॉरंट प्रोजेक्ट ज्याच्या रॉ मटेरियलमध्येच गडबड केलेली गेली आहे. काय भेटणार होतं तुला कमी बजेट दाखवून? सर आपलं बजेट खूप वाढत आहे त्यामुळे बजेट कमी करण्यासाठी असं. तो म्हणाला, ज्याच्या पायाचा पक्का नसेल तो वरती कितीही मोठी इमारत बांधून दे, ती इमारत कोसळणारच. अगोदर झालेला प्रकार तुम्ही विसरलातच कसं? एनिवे मॅटर जो काही झाला आहे सो तो सेट करा आणि तुम्ही बजेट पुन्हा बनवा आणि मला दाखवा. आर्यन अजून पण शांतपणे म्हणाला. मीटिंग थोड्या वेळाने संपली आणि तू असं म्हणाली खरं पण त्याचे CEO कसे रागीट आहेत. बॉस म्हणालेत म्हणून आपण आपलं काम जरा जास्तच मेहनतीने करत आहोत आणि यात तू असं म्हणाली. तू बोलली ते बरोबरच आहे पण त्यांनी त्याचा उलटा अर्थ घेऊ नये. विशाल, टीम लीडर. नाव लक्षात ठेवा, सारखं सांगणार नाही मी. अन्वी म्हणाली, हो विशाल सर तुमचं बरोबर आहे पण चूक ती चूकच. मग त्यांची कंपनी कितीही मोठी असली तरी चुका होणारच आणि त्यांनी एवढी मोठी गोष्ट विसरली. मला तर वाटतं स्टाफ नवीन आहे त्यामुळे त्यांच्या लक्षात नसेल अगोदर घडलेली घटना. विशाल म्हणाला, पण तू बरोबर लक्षात ठेवून त्यांची स्टडी केलीस म्हणजे एवढी माहिती तुला भेटली. अन्वी म्हणाली, सर बरोबर आहे हे पण काय ना, आपली कंपनी लहान जरी असली तरी त्यांचं मार्केटमध्ये नाव आहे आणि देशमुख ग्रुप जरी मोठं असेल तरी चुका सगळ्यांकडून होतात. जेव्हा त्यांनी आपल्या कंपनीची हिस्ट्री काढली त्यावेळी मी तरी का मागे राहू? आपण जिथे काम करतोय त्याची माहिती हवीच आपल्याला. अन्वी विशालची असिस्टंट म्हणून थोड्या दिवसांपूर्वीची जॉईन झाली होती त्याला, म्हणून ते दोघं सोबतच कॅबिनमध्ये जात होते. आर्यन मीटिंग झाल्या झाल्या लवकर बाहेर पडला होता. त्याला लगेच एका ठिकाणी मीटिंगसाठी जायचं होतं त्यामुळे तो बाहेर निघालाच होता की कॅबिनच्या बाहेर पडताना हे दोघं त्याला दिसले. आर्यनने रॉबिनला खुणावले. तो समजून गेला. रॉबिन पुढे आला आणि त्याने त्या दोघांना थांबवायला सांगितलं. अन्वी आता पण त्याच्याविषयी बोलत होतो आणि ते आपल्याकडेच येत आहेत. विशाल समोरून घेऊन येणारा आर्यनसोबतच्या बाकी लोकांना बघत म्हणाला. त्याच्या बाजूची माणसं निघून गेली. आता फक्त रॉबिन आणि आर्यनच सोबत होते. मिस्टर विशाल. आर्यन स्वतः जाऊन बोलला पण लक्ष त्याचं अन्वीकडेच होतं. फॉर्मल सुद्धा ती घालू शकते हे आज त्याला समजलं होतं. हॅलो सर, या माझ्या असिस्टंट मिस जोशी. विशालने सरळ मुद्द्याला हात घातला सारखं अन्वीची ओळख करून दिली कारण आर्यनचं भेटण्याचं कारण त्याला समजलं होतं. ओ हॅलो मिस जोशी, नाईस टू मीट यू. आर्यन ओळख नसल्यासारखा शेक हँड करण्यासाठी हात पुढे करत म्हणाला, तुम्हाला जेव्हापासून भेटले तेव्हापासून सगळं नाईस नाईस आहे आयुष्यात. ती मनातच म्हणाली. हॅलो मिस. त्याने तिला परत आवाज दिला. या सर, सेम हेअर. अन्वी आर्यनच्या हातात हात देत म्हणाली. कितीतरी वेळ दोघं शेक हँड करतच होते. तुम्ही दोघं एकमेकांना भेटून खूपच खुश आहात पण तरी. विशाल दोघांच्या हातांना पाहत म्हणाला. दोघांनी ओशाडून मागे झाले. सो मिस्टर विशाल, मला तुमचं वर्क आवडलं आणि तुमच्यासारखं सोबत काम करणं चांगली गोष्ट आहे आमच्या कंपनीसाठी. आर्यन खरंच निर्मळ मनाने म्हणत होता. हो आहे ना, स्वतःचं प्रॉफिट आहे ना म्हणून आवडणारच ना. अन्वी त्याला पाहून मनातच म्हणाली. दोघं बोलत होते. मध्ये मध्ये आर्यन अन्वीकडे कटाक्ष टाकत होता. ती अवघडली. सर मी निघते, लंच ब्रेक झाला आहे. अन्वी निघण्यासाठी म्हणाली. आर्यन म्हणाला, ओके मला पण मीटिंगला जायचं आहे आता. मी पण आहेच प्रोजेक्टमध्ये त्यामुळे भेटू आपण वरचेवर. मीटिंग आता कसली मीटिंग आणि जेवण कोण करणार? मी. ती परत मनातच म्हणाली. तिच्या भोवया आकासल्या होत्या. ओके सर, विशाल नम्रतेने म्हणाला. अन्वी निघून गेली काही न बोलता. आर्यन पण निघून गेला. विशालने पूर्ण फ्लोअरवर नजर फिरवली. सगळे त्यांना बघत होते. मग तो बिचारा त्याच्या कॅबिनमध्ये निघून गेला. आर्यन खाली आला आणि जाऊन गाडीत बसला. रॉबिन गाडी चालवत होता. आर्यन म्हणाला, रॉबिन त्या मिस्टर विशालना वेगळी कॅबिन दिली गेली आहे ना?
हो सर, आपण टीम लीडरना वेगळी कॅबिन दिली आहे. ओके, त्याच्या कॅबिनच्या इथे CCTV चालू कर. त्याच्या कॅबिनमध्ये पण. आणि माझ्या फ्लोअरवरचं डाव्या बाजूला कोपऱ्यात नीट CCTV चालत नाहीये. तिथलं बघून घे CCTV. आर्यन, हाय, हे सिक्युरिटी? ओके सर. रॉबिनने नेहमीप्रमाणे मुंडी हलवली. पूर्वा म्हणाली, अगं अन्वी, काय बोलत होतात तुम्ही तिघं? बाकी सगळे कसं बघत होते ते? अन्वी म्हणाली, अगं मला काय माहिती, म्हणजे विशाल सर सोबत बोलत होते, मग मी पण तिथंच होते आणि आत्ताच विशाल सरांनी मला त्यांची असिस्टंट म्हणून जॉईन करून घेतलेत. मग माझी पण त्यांच्यासोबत ओळख करून देत होते. पूर्वा म्हणाली, स्वतःच्या नवऱ्यासोबतच ओळख करून घेत होतीस का? अन्वी म्हणाली, पूर्वा, बाकी माणसं काय म्हणताय? म्हणजे आजकाल कॅफेमध्ये भेटीगाठी वाढत आहेत म्हणून विचारलं. ते म्हणजे अगं, तोच मला खूप फोर्स करत होता, भेटू भेटू. मग तो ऐकतच नव्हता ना, म्हणून मी जाऊन आले. पूर्वा कचरतच म्हणाले, पूर्वा, तुमच्या दोघांची पर्सनल स्पेसमध्ये आम्ही लुडबुड करणार नाही, पण तुमचं भांडण असो नाही तर परत तुम्ही तुमच्यात एकमेकांवर विश्वास नाहीये आणि मी तोंडावर बोलणारी आहे, तुला माहिती, म्हणून स्पष्ट बोलते. प्रेम असेल तर विश्वास असावा. जे दिसलं ते सत्य मानून तुम्ही वेगळे झालात, पण प्रेम तुमचं एकमेकांवरचं कमी झालं नाही, चांगलीच गोष्ट आहे. पण वेगळे तर झालात. आत्तापर्यंत मी मावशी आणि आत्या पण झाले असते, पण सिरियसली मला वाटतं आता तुम्हाला एकमेकांसोबत वेळ घालवायला हवा, म्हणजे एकमेकांची सवय होईल तुम्हाला. मी त्यावेळी त्याला समजवायला हवं होतं की तू जे पाहिलं ते चुकीचं आहे, पण मी लातूरला निघून गेले. अन्वी म्हणाली, तुम्हाला तुमची चूक समजली हीच उत्तम गोष्ट. चला, लंच टाईम संपला. पूर्वा म्हणाली, हो, चालत जाऊयात. रात्रीचे 10 वाजले होते आणि रोजप्रमाणे आर्यन स्टडीमध्ये होता, कारण यावेळी अन्वी झोपायची आणि एका वेळी दोघं रूममध्ये जास्त वेळ सोबत नसायचे. वेळ झाली असल्याने आर्यन रूममध्ये आला. त्याने रोजच्या प्रमाणे सोफ्यावर नजर फिरवली. ती तिथे नव्हती. वॉशरूममध्ये पण बघितलं, मग त्याची नजर गॅलरीच्या स्लायडिंगकडे गेली, तर उघडी दिसली. म्हणून तो बाहेर आला. नाईट सूट सारखा साधा कॉटनचा शर्ट आणि 3/4 पॅन्ट, केस मोकळे सोडून समोर हेअर बेल्ट लावलं होतं आणि हातात चहाचा कप घेऊन ती समोरच्या आत्ताच उगवलेल्या पौर्णिमेचा चंद्र निहाळत बसली होती. चंद्राच्या प्रकाशात तिची सोनेरी कांती चकाचक होती. तो तिला दरवाजात मधून निहाळत होता. सकाळी ती हीच होती का जी एवढ्या लोकांमध्ये उठून माझ्यासमोर तिने आपलं मत मांडलं होतं? जशी मला समोरच्याला तपासायची सवय आहे, तशीच हिला पण का? नाही तर फक्त देशमुख ग्रुप्स म्हटलं तरी लोक कामं करायला तयार होतात. त्या एवढ्या जुन्या गोष्टीचा सुद्धा तिने अभ्यास केला होता. तो तिला बघतच मनात विचार करत होता. विचार करता करता तो थोडा पुढे आला, तर त्याच्या कानावर गाण्याचा आवाज पडला. त्याच्या कानावर गाण्याचे हलके बोल पडले होते. रोज सकाळी आंघोळ करताना हॉलिवूड गाण्याच्या चुकीच्या ओळी सुद्धा तालात गाणारी ती आज मराठी जुनं गाणं म्हणत होती. तिच्या गुणगुण आवाज त्याच्या कानावर पडला. चुकीचं जरी ती गाणं म्हणत असली रोज, तरी तिचा आवाज त्याला सुद्धा आवडला होता, तेही त्याला नकळता. तो विचार करत होता. तोच त्याला गाणं बंद होण्याचा आवाज ऐकू आला आणि तो विचारातून बाहेर आला. ती त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होती. छान गाणं होतं, माझं आवडतं गाणं आहे हे, आणि आत्ता जरा जास्तच आवडलं. तो शेवटचं वाक्य हळूच पुटपुटतला. तुमचं पण ना, मला पण खूपच आवडतो. पण तुम्ही आता यावेळी स्टडीमध्ये असताना? ती फोनमध्ये वेळ पाहत म्हणाली. हो, जरा डोकं दुखत आहे म्हणून झोपेन आज लवकर. तो आत जाण्यासाठी वळला. ओ, त्रास होतोय का खूप? तुम्ही जेवला पण नाहीत नीट. काही झालं का आज? म्हणजे चेहरा पण उतरला होता सकाळपासून. नाही तर मी तुम्हाला मालिश करून देते, बरं वाटेल तुम्हाला. ती सुद्धा आत जाण्यासाठी निघाली आणि तो परत तिला पाहण्यासाठी वळला. आर्यन, लागलं ना मला, किती वेळा धडक देणार आहात? ती कपाळ सोडत म्हणाली. अगं, मग समोर बघून चालत जा ना. तो गालात हसत म्हणाला. मग तुम्ही का पुढं जाताना मागे वळला? ती नाक फुगवत म्हणाली. जाऊ दे, चल, मला हेड मसाज करून दे, खूप त्रास होतोय. तो बारीक तोंड करून म्हणाला. मी आलेच, ऑइल घेऊन. ती असं म्हणून निघून गेली. तो तिला जाताना पाहत होता. थोड्या वेळात ती हातात तेलाची वाटी घेऊन आली होती. तुम्ही इथेच बसा सोफ्यावर. ती असं म्हणतच तो सोफ्यावर जाऊन बसला. तिने हातावर तेल घेतलं आणि हलक्या हलक्या हाताने त्याच्या केसात मसाज करू लागले. आर्यन, आपण मित्र आहोत ना, मग तुम्ही मला सांगू शकता की काय झालं आहे तुम्हाला? सकाळपासून आणि एवढे लो का वाटत आहात तुम्ही? काही झालं का? तिने काळजीने विचारलं. नाही, तू म्हणाली ना सकाळी, त्या 2017ची घटना आठवली, बाकी काही नाही. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रोजेक्ट
मी तेव्हा केला होता. त्या प्रोजेक्टसाठी फायनान्ससुद्धा जास्त भेटला होता. तेव्हा आपली कंपनीकडे डील करण्यासाठी पैसे नव्हते. आपण तेवढे स्ट्रॉंग नव्हतो. मी त्या रिसॉर्टचे एक एक पेपर स्वतः तपासले होते. तरी रॉ मटेरियल मुद्दाम कोणीतरी हेराफेरी केली होती. ज्या रॉ कंपनीला ऑर्डर दिली होती ती अचानक दुसऱ्या कंपनीला दिली गेली. ते पण पेपर माझ्या हातून पास झाल्यावर. आणि मग तोच सगळ्यात मोठा नुकसान कंपनीला सहन करावा लागला. मी त्यानंतर 6 महिने कंपनीमध्ये एका सध्या एम्प्लॉईसारखंच काम करत होतो. कारण मी परफेक्ट नव्हतो. पण यामागे कोण आहे हे मी शोधू शकलो नाही. अर्थात मला शोधायचं पण नव्हतं. शेवटचं वाक्य तो हळू म्हणाला आणि मी मसाज करत करतच त्याचं बोलणं ऐकत होते. तिला काहीतरी क्लिक झालं आणि तिचे हात तिथे थांबवले. अन्वी म्हणाली, आर्यन, पण सगळ्या फाईल्सवर तुमची सही महत्त्वाची आहे. मग त्या फाईलवर पण तुमचीच सही आहे असं कसं? त्यात नमूद पण केलं आहे. ती डील त्या सध्या रॉ मटेरियलचा कंपनीसोबत झाली. म्हणजे कंपनीचा कोणी माणूस आहे. त्यात आर्यनने अन्वीचा हात पकडला आणि समोर ओढलं. ती पण आपोआप त्याच्या समोर आली. मिठू, तुला पण असंच वाटतं का? हे मी केलं असेल, तेव्हा पण केलं असेल, तरी मी केलं असेल. तिने त्याच्या केसातून हात फिरत म्हणाले. त्याने पटकन तिला जवळ ओढून त्याच्या कमरेला मिठी मारली आणि ती जागीच गोठून गेली. मी काहीच केलं नव्हतं. तेव्हा पण सगळे मलाच प्रश्न विचारत होते. मला संधीसुद्धा मिळाली नाही स्वतःच मत मांडायची. मी एवढ्या वाईट आहे का सांग ना? तुला पण असंच वाटतं का मी असं काही केलं असेल? नाही गं, नाही, मी नव्हतं केलं काही. मी जरी ती कंपनी उभी केली नसेल तरी खूप मेहनत घेतली आहे मी त्यासाठी. असं वाटतं की तेव्हाच नवीन स्टार्टअप चालू केला असता तरी कोणीही प्रश्न विचारलं नसतं. मला खूप राग येतो स्वतःचा. आयतं भेटलेलं सुद्धा मला जपता आलं नाही. तो तिला घट्ट बिलगत म्हणाला. मला तर अजिबात वाटत नाही जसं तुम्ही स्वतःला समजत आहात. तुम्ही स्वतः म्हणाला मला तेव्हा कंपनी तेवढी मोठी डील करण्यासाठी पैसे उपलब्ध करू शकत नाही. पण आजवर तुम्ही करू शकता. ते पण फायनान्स सपोर्ट दुसऱ्या कोणत्या कंपनीची न घेता. एवढी कंपनी का पुढे गेली? तुमच्यामुळे. आज दिवस रात्र तुम्ही त्याच कंपनीचा विचार करता. त्या एका चुकीमुळे आज तुम्ही लहानात लहान डील हजारांची जरी असली तरी त्याचा प्रत्येक एक पेपर तुम्ही स्वतः तपासता. म्हणजे झालंच, तुमची कंपनी आहे ना, तुम्ही राबत आहात ना. आणि स्वतःची कंपनी जर असती तर आज बाबांची मेहनत वाया गेली असती ना. त्यांनी काय या वयात काम केलं असतं का? ती त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले. त्याने त्यांची मग तिच्याकडे केली. त्याचे भरलेले डोळे तिच्याकडे रोखले गेले होते. तिने त्याचे डोळे पुसले. तो तिच्या बोलण्याचा विचार करत होता. त्या गोष्टीसाठी त्याला नावच ठेवता आले होते. पण कोणीतरी समजून सांगितलं होतं, ते पण एवढ्या वर्षांनी. तो कितीतरी वेळ तिलाच पाहत होता आणि ती त्याच्याकडे पाहत होती. त्याच्या डोक्यावरून हात फिरवत तो बोलला. ते विचार करत होती. अन्वी, त्याने त्याची मिठी अजून घट्ट केली आणि डोळे बंद केले. काय, बोला ना. ती त्याच्या पाठीवरून हात फिरत म्हणाले. काही नाही. तो डोळे तसंच बंद करत म्हणाला. नको वाटतं तुझी उबदारी मिठी सोडवायला. असं राहू वाटतं. कधी गेलोच नाही कोणाजवळ. एवढ्या कोणाला आवडेल का नाही विचार करून, पण तुला असं समजवताना पाहून राहिलं नाही. असंच राहीन कायम तुझ्या मिठीत. जर तुला आवडेल, त्रास होणार नाही ना तुला? आज मला कोणीतरी ती गोष्ट झालेली समजून सांगितली ज्याच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच सल असायची. तो तिची मिठी आणखी घट्ट करत मनातच म्हणाला. त्याचं ते हात घट्ट आवळण तिला त्याच्या जवळ आणखी ओढत होते. त्याच्या हाताचे बायसेप्स तिच्या कमरेला शहारे आणत होते. त्याचं नाक तिच्या ओठाला टेकवलं होतं. पण त्या जवळ येण्यात पण मर्यादा तो ओलांडला नव्हता. ती त्याच्या केसातून हात फिरवत मसाज करत होती. खूप केसांनी तिने त्याला गालाला हात लावलं. त्याची खुरटी दाढी तिच्या मऊ तलव्याला स्पर्श झाली आणि तो तिच्या हाताला गालाला होणारा स्पर्श अनुभवत होता. अहो, चला जाऊयात आत. वेळ झाला आहे खूप. मला सकाळी जायचं आहे. ती तसंच गालाला हात लावून विचारत होती. उठायचं मला समजलंच नाही. किती वेळ झाला? तो हसतच म्हणाला. तिला तो हसताना पाहून तिने आपोआप त्याच्या कपाळावर किस केलं आणि केसातून हात फिरवला. तो डोळे मिटून तिच्या नरम ओठांचा स्पर्श अनुभवत होता. मला कोणीतरी पहिल्यांदा फोरहेड किस केलं आणि ते पण खूप स्पेशल. आणि ती त्याचा निरागस बोलण्यावर हसली. कोणीतरी केलंच असेल लहानपणी. आणि ती त्याच्या बोलण्यावर प्रश्न केला. हा, जेव्हापासून आठवतं तेव्हापासून तर नाहीच. तो सिरियस होत म्हणाला आणि ती पण सिरियस झाली.
आर्यन, चला ना, मला सकाळी परत लवकर जायचं असतं. तुम्ही थोडं उशिरा उठता, मीच उशिरा गेले तर मारतील ना मुली मला. म्हणतील मिठूताई तूच उशिरा येते. ती असं एकदम त्या मुलींच्या टोनमध्ये म्हणाली. तो तिच्या बोलण्यावर हसला. चल, तो म्हणतच उठला. दोघे हात आले. अन्वी, तू माझ्यासोबत बेडवर झोपू शकतेस ना? आणि मी त्या साईडला आणि तू या साईडला. वाटलं तर पिलो लावू. महिना झालो सांगतोय. तो तिला सोफ्याकडे जात पाहून म्हणाला. ओके ओके, झोपते तिकडे. पण मला आवडत नाही बेड शेअर करायला. पण तुम्ही ऐकतच नाही आहात. मी माझी चादर आणते. ती असं म्हणतच निघून गेली. मी म्हणालो तरी तिला, पण मी नीट झोपेन ना. चुकून तिच्या माझा पाया पडला तर पहिलंच एवढी एवढी आहे, त्यात परत काही झालं तर झोप तर नशिबाने चांगली लागते. पण मी नीट का झोपत नाही? पहिल्यांदा कोणासोबत तर बेड शेअर करतोय. देवा तिची रक्षा कर. तो मनातल्या मनात म्हणतच बेडवर आडवा झाला. हे देवा, मी आज म्हणाले तरी त्यांना जवळ झोपते, पण माझी रक्षा कर. अरे माणूसच वाढतोय, पण याची झोपायची पद्धत 5 वर्षाच्या मुलासारखी आहे. त्याला झोपलेलं पाहून म्हणाली, झोपताना तर नीटच झोपला होता. पिलो लावून काय फायदा नाही समजून ती बेडवर आडवी झाली. एकमेकांचा विचार करतच दोघं पण झोपी गेले.